नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये. चला तर आज आपण एक स्वीट अशी रेसिपी बनवूया. अतिशय चविष्ट आणि सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीची आहे. ही रेसिपी आहे रबडी मालपोहा. एकदम कमी साहित्यात तयार होतो आणि बनवायलाही खूप सोपं आहे. कमी साहित्य लागतं आणि झटपट तयार होतो. चला तर मग आपण सुरुवात करूया रेसिपीला. सुरुवातीला इथं आपण रबडी बनवून घेऊया आणि त्यासाठी इथं 1 लिटर गाईचं दूध घेतलेले आणि ते उकळवण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. हे दूध तुम्ही किंवा रबडी आधीही बनवून ठेवली तर झटपट अशी आपली ही रेसिपी तयार होते. आता इथं आपण साईडला दूध उकळवत ठेवूया आणि तोपर्यंत पाक करायला घेऊया. पाकासाठी इथं मी 1 बाउल भरून साखर घेतलेली आणि त्याच बाउलनी पाणी घेतलेलं आहे. एका टोपामध्ये आपण हे घालून घ्यायचे आणि उकळवून घ्यायचे. साखर विरघळत आली की त्यामध्ये 15 ते 20 केसरच्या काड्या आहेत त्या घालून घ्यायच्यात आणि मग त्याला चांगली उकळी काढून घ्यायची. हा पाक आहे तो एकदम म्हणजे तारवाला पाक करायचा नाहीये, फक्त चिकट असं होईल इथपर्यंत याचा पाक करायचा आहे. जसं आपण गुलाबजामसाठी पाक करतो त्याच्यापेक्षा थोडासा घट्ट करायचा आहे. इथं बघू शकतात आपला पाक तयार होत आलेला. एक 5 ते 6 मिनिटांमध्ये पाक तयार होतो. साखर विरघळली की लगेच पाक आपला तयार होतो. आता ह्या स्टेजला आपण थोडंसं चेक करून बघायचं की हाताला चिकट लागतंय, तर मग त्या स्टेजला आपण पाक आहे तो बंद करून घ्यायचा आहे. जास्त घट्ट पाक करायचा नाहीये. आता अशा पद्धतीने आपण हा पाक आहे तो बंद करून घेऊया आणि बाजूला ठेवून देऊया. आता आपण ही जी रबडी दूध आटवत ठेवलेले आहे तर त्याची पहिली रबडी करून घेऊया. इथं तुम्ही जर समोर उभा असाल तर मग मोठ्या भांड्यामध्ये दूध ठेवलं तर मग थोडंसं फास्ट किंवा मीडियम गॅस करत करत दूध पटकन आटवून घेता येतं, किंवा मग तुम्ही स्लो गॅसवरती मीडियम ते स्लो गॅसवरती ठेवून अधूनमधून हलवत तुम्ही दुसरंही काम करत हे दूध आहे ते आटवून घेऊ शकता. अशा पद्धतीने इथे बघू शकता अर्ध्यापेक्षा जास्त दूध आटलेलं आहे आणि आणखीन थोडा वेळ एकसारखं हलवत राहिलं की व्यवस्थित त्याच्यावरती साई पकडली जाणार नाही आणि व्यवस्थित रबडी आहे ती तयार होते. तर आता मी शेवट आहे तर त्याच्यामुळे एक सतत हलवत ही रबडी आहे ती आपण तयार करून घेऊया. तर इथे बघू शकता दूध आटत आलेलं आहे बऱ्यापैकी. अजून 5-1 मिनिटं मी दूध आटवून घेणार आहे म्हणजे आपली रबडी आहे ती तयार होईल. आता 5 मिनिटं झालेली. तिथे बघू शकता रबडी तयार झालेली. या स्टेजला आता आपण आहे ते गॅस बंद करून घेऊया आणि यामधील पाव भाग रबडी आहे ती बाजूला काढून घ्यायची आहे. ती आपल्याला नंतर लागणार आहे. अंदाजे काढली तरीही चालू शकतं, असं काही नाही की मापामध्येच काढली पाहिजे. कमी जास्त झाली तरीही चालू शकतं. आता आपण म्हणजे अर्धा बाउलच्या आसपास रबडी आहे ती बाजूला काढून ठेवलेली आहे आणि त्यानंतर ही थोडी थंड झाली ना की नॉर्मल गरम असेल त्यावेळेस आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ घातलेलं आहे 1 बाउल. त्यानंतर 2 चम्मच बारीक रवा घातलेला आहे. सुरुवातीला मी थोडं थोडं घालून घेणार आहे. त्यानंतर परत हे मिक्स झालं की त्यामध्ये आपण परत 1 कप आहे तो गव्हाचं पीठ घालायचं आणि 2 चम्मच बारीक रवा घालून घ्यायचा आहे. म्हणजे इथं 2 कप गव्हाचं पीठ आणि 4 चमचे टेबलस्पून म्हटलं तर बारीक रवा लागलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये नॉर्मल आपलं दूध असतं रूम टेम्परेचरचं, तर ते दूध घालत हे बॅटर आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. सुरुवातीला एकदम दूध न घालता थोडं थोडं दूध घालत हे बॅटर आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर मग याच्या गुठळ्या तयार होतात. आता इथं बघू शकता आता 2 बाउलमध्ये तुम्ही बघू शकता किती आपले रबडी मालपोहा आहे तो तयार होतो आणि खूप छान असा टेस्टी लागतो. अशा पद्धतीनं चांगलं फेटून घ्यायचं एकसारखं एका डिरेक्शनला, म्हणजे त्याच्यामध्ये व्यवस्थित ते लम्स वगैरे राहत नाहीत. त्यानंतर इथं वेलची पावडर घालून घ्यायची, त्यामुळे एक छान असा फ्लेवर येतो. आता इथं बघू शकता अशा पद्धतीचं बॅटर आहे ते करून घ्यायचं आहे. आता इथं थोडंसं वाटलं तर पहिला भाजा आहे ते घालून घ्यायचा आणि थोडंसं वाटलं की जाड वाटतंय तर मग नेक्स्ट टायमिंगला 1-2 चम्मच त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि परत मिक्स करून मालपोहा आहे तो तुम्ही घालू शकता. आता इथं मला असं वाटते की थोडंसं बॅटर जाड झालेलं आहे, मालपोहे ते थोडेसे जाड होत आहेत, तर आपण याच्यामध्ये मी 2 ते 3 चम्मच पाणी घालून घेतलेले आणि परत मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता तुम्ही नेक्स्ट भाजा आहे तो बघू शकता की तो थोडासा पातळ येईल. आता सुरुवातीला हे बॅटर घातल्यानंतर चम्मचच्या साहाय्याने घालायचं आणि पूर्ण थोडंसं खालून सुकत नाही तोपर्यंत अजिबात त्याला हात लावायचा नाहीये. खालच्या बाजूनी थोडंसं भाजत आलं की मग उलटनं किंवा मग पलेट त्याच्या साहाय्याने थोडंसं त्याला हलवून घ्यायचे खालून. नॉनस्टिक पॅन असेल तर मग त्या खाली आपल्याला चिपकलं जाणार नाहीये, परंतु नॉनस्टिक पॅन नसेल तर मग ते थोडंसं चिपकलं जातं. तर अशा पद्धतीने थोडंसं त्याला लूज करून घ्यायचं म्हणजे ते तेलामध्ये परत व्यवस्थित भाजलं जाईल. अशा पद्धतीने आहे. परंतु इथं सुरुवातीला आहे तो तेलाचं टेम्परेचर आहे ते एकदम मीडियम ठेवायचं आहे. जास्त गरम तेलामध्ये हे सोडायचे नाहीयेत आणि भाजत असताना किंवा तळत असताना मीडियम ते स्लो गॅसवरती हे मालपोहे आहेत ते तळून घ्यायचे.
तर अशा पद्धतीने बघू शकता. आता आपण हे पलटी करून घेऊया. एक साईडनं चांगले भाजलेले आहेत, आता दुसऱ्या साईडने पण आपण भाजून घेऊया. ओले असताना पलटले तर मग त्याचे आकारही बिघडले जातात आणि मग ते झाऱ्याला वगैरे लागतात आणि मग ते खराब होतात. अशा पद्धतीनं आपण हे जे मालपोहे आहेत ते थोडेसे भाजून घ्यायचे, जास्त पण एकदम कडक करायचे नाहीत, नाहीतर मग ते खाताना काय होतं एकदम कडक बनले जातात. आता हे परफेक्ट आपले भाजलेले आहेत एवढे. आता आपण हे एकाच झाऱ्यावरती काढून घेऊया, म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल असतं तर ते आपल्याला व्यवस्थित दाबून काढता येईल, कारण की आपल्याला हे नंतर पाकामध्ये टाकायचे, तर त्यासाठी यातील जे एक्स्ट्राचं तेल असतं ते काढणं गरजेचं आहे. आणि तुम्ही असंच काढून ठेवलं तर मग त्याच्यामधलं तेल आहे ते पाकामध्ये उतरलं जातं. तर बघू शकता थोडंसं प्रेस करायचं दोन्ही झाऱ्यांच्या साह्याने आणि त्यानंतर आहे ते आपण पाक आता थंड झालेला आहे, त्यामुळे मी मालपोहे आहेत ते गरम गरम पाकामध्ये घालून घेणार आहे. आता आपण हे मालपोहे आहेत ते पाकामध्ये घालून घेऊया आणि 1 ते 2 मिनिटं ठेवायचं, चांगले पाकामध्ये डुबवून घ्यायचे ते आणि त्यानंतर मग आपण ते बाहेर काढूया. आता हे तोपर्यंत मिक्स करून घेऊया त्याला पाकामध्ये व्यवस्थित आणि त्यानंतर आपण दुसरा भाजा घालायला घेऊया. आता इथं दुसरा भाजा घालताना मी त्यामध्ये 2 ते 3 चमच पाणी घालून घेतलेले आणि बॅटर थोडंसं पातळ करून घेतलेले. आता तुम्ही बघू शकता नेक्स्ट भाज्याच्या वेळेस व्यवस्थित आपले मालपोहे पातळ येतील. बघा बॅटर थोडंसं पातळ झालेलं आहे आणि मालपोहा आहे तो पातळ होतोय. अशा पद्धतीनं मालपोहा आहे तो घालून घ्यायचा आहे. एकमेकाला चिकटल असा घालायचा नाही, थोडंसं अंतर ठेवायचं आणि घालून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघा आता हे आम्ही 5 मालपोहे घातलेले आहेत आणि आता आपण एका बाजूनी भाजल्यानंतर दुसऱ्या बाजूनी पलटी करून घेऊया. आता हे थोडेसे चिपकलेले आहेत, तर उलटण्याच्या साह्याने मी परत त्याला थोडंसं हलवून घेते, म्हणजे ते व्यवस्थित आपल्याला पलटी करता येतील. अशा पद्धतीने आपण पलटी करून घ्यायचे. गॅस शक्यतो मीडियम ते स्लो वरतीच ठेवायचा आहे, नाहीतर मग ते एकदम काळे पडतील आणि मग ते खायला टेस्टी लागणार नाहीत, कारण की यामध्ये आपण रबडी घातलेली आहे. आता इथं बघू शकता चांगले तेलामध्ये पोहतायत आपले मालपोहे. आता आपण त्यांना पलटी करून घेऊया आणि त्यानंतर परत अशाच पद्धतीनं हा भाजा आहे तो भाजून घेऊया. त्यानंतर मी तिसराही भाजा अशाच पद्धतीने भाजून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण पाकामध्ये घालायचे. झटपट अशी रेसिपी तयार होते. जर तुम्ही रबडी तयार करून ठेवली तर पटकन हे बाकीचं आहे ते एक 10 ते 12 मिनिटात तयार होतं. तर अशा पद्धतीने आपण सगळे मालपोहे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने तळून घेतलेले आहेत. अतिशय टेस्टी आणि स्वीट रेसिपी तयार होते. कधीही गोड खायची इच्छा झाली तर अशा पद्धतीचा मालपोहा करून बघा, अतिशय सुंदर अशी रेसिपी तयार होते. चला तर मग आता आपले बरेचसे मालपोहे आहेत ते तळून झालेले आहेत आणि 2 कपामध्ये कमीत कमी 40 ते 45 म्हटलं तरी मालपोहे तयार होतात. आता तुम्ही केवढ्या आकाराचे करताय त्यावरती अवलंबून असतं. तर पाकामध्ये टाकल्यानंतर पाक थंड असला तर मग गरम गरम याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि 2 मिनिटं मालपोहा पाकामध्ये चांगला भिजवून घ्यायचा आणि भिजल्यानंतर मग काढून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. इथं बघू शकता सगळे मालपोहे आहेत ते मी तयार करून घेतलेले आहेत आणि हा मालपोहा आहे तो असाही खाल्ला तरीही खूप छान लागतो. तर आपण आता सगळे आहेत ते मालपोहे अशा पद्धतीने पाकामध्ये घालून घेतलेले आहेत आणि आता आपण सर्व करूया. आता हे सर्व करताना काय करायचंय, तुम्ही एकदम खाणार असाल तर मग सगळ्या ह्याच्यावरती अशा पद्धतीनं रबडी घालायची आणि त्याच्यावरती कोणतेही ड्रायफ्रुट्स घालू शकता आणि मग खायला घेऊ शकता, किंवा मग खाताना जेवढं आपल्याला लागणार आहे तेवढे एका डिशमध्ये घेऊन त्यावरती रबडी घालून तसंही खाता येतं, किंवा मग एका डब्यामध्ये रबडी त्यावरती न घालता तसेच मालपोहे येते फ्रीजमध्ये तुम्ही 7 ते 8 दिवसांसाठी ठेवू शकता. ज्यावेळेस खायचे त्यावेळेस त्यावरती रबडी घालून ते तुम्ही खाऊ शकता. चला तर मग रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असल्यास नक्की बनवून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच काही रेसिपींसाठी. थँक्यू.